युद्धजन्य परिस्थिती संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे। सतीशजी, आपलं स्वागत। खरं तर 5 दिवसांचा अल्टिमेटम, त्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या थेटपणे चर्चा आणि या चर्चांमध्ये दोन्ही जे राष्ट्र आहेत त्यांच्या दोघांकडून येणारे वेगवेगळे स्टेटमेंट, खरोखर युद्धविराम होणार का? ठरलेल्या तारखेला जगाला चांगली बातमी मिळणार का? सतीशजी, नक्कीच अपेक्षा तर सगळ्या जगाला आहे की लवकरात लवकर हे युद्धाला पूर्ण विराम मिळावा। बरं, पूर्ण विराम नाही तर नाही, कमीत कमी स्वल्प विराम तरी मिळावा। कारण ज्या प्रकारचा संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगाने आपण पाहतोय की फक्त या दोन देशांमध्ये किंवा फक्त अरब राष्ट्रांपुरतच नाही, संपूर्ण जगावर याचा किती विपरीत परिणाम होतोय। मुळात आता चौथ्या आठवड्यामध्ये हे सगळं युद्ध त्या ठिकाणी आलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर खरोखरच परिस्थिती अशी आहे की इराण 100% हे युद्ध हारू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा 100% म्हणजे पूर्णपणे हे युद्ध जिंकू शकत नाही। म्हणजेच दोन्ही बाजूंना कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज, एक पाऊल मागे येणं हे आवश्यक आहे। मग आता एक पाऊल मागून येऊन जे आहे, कुठलंही राष्ट्र कुठल्याही युद्धानंतर असं तर प्रोजेक्ट करणार नाही की हे आम्ही युद्ध त्या ठिकाणी हारलो। म्हणून या दोघांनाही जे आहे आता अशा प्रकारची संधी पाहिजे, अशा प्रकारचं प्रोजेक्शन त्यांना करायचंय की हे युद्ध आम्ही त्या ठिकाणी जिंकलेलो आहे। अमेरिकेच्या बाजूने आपण पाहिलं तर नक्कीच या 4 आठवड्यामध्ये जितकी जबरदस्त त्यानं मिलिटरी कारवाई केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य झाले, त्या पॉइंट ऑफ व्ह्यू अमेरिकेकडे तो स्कोप आहे की यस, आम्ही जे आहे सर्वोच्च नेता खामेनीचा खात्मा त्या ठिकाणी केला, IRGC चे कमांडर त्या ठिकाणी मारले, मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल लॉन्चिंग साइट्स जे आहेत ते उद्ध्वस्त केले आणि म्हणून आम्ही हे युद्ध त्या ठिकाणी जिंकलो। तर दुसऱ्या बाजूला इराणकडे सुद्धा त्या प्रकारचा स्कोप त्या ठिकाणी आहे की 4 आठवडे आम्ही जे आहे अमेरिकेसारख्या महाशक्तीला झुंजवत ठेवलं, आम्ही मागे हटलो त्या ठिकाणी नाही, आमची धर्मसत्ता राजसत्ता पद्धती तशीच त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण इराण जो आहे हा एकवटलेला आहे। आणि जर आम्ही ठरवलं तर 4000 किलोमीटरच्या दियोगो गार्शियावर त्या ठिकाणी अटॅक करू शकतो, इस्रायलच्या न्यूक्लिअर रिसर्च सेंटरवर हल्ला करू शकतो आणि गरज पडली तर 4000 किलोमीटर उत्तरेला, इराणच्या उत्तरेला युरोपियन सेंटरवर सुद्धा आम्ही, युरोपियन सिटीज त्याचबरोबर मिलिटरी बेसवर सुद्धा हल्ला करू शकतो। म्हणजे इराण सुद्धा अशा प्रकारे प्रोजेक्ट करू शकतो आणि म्हणून माझ्या मते या प्रोजेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ज्यावेळेस दोघांनाही आम्ही विजयी झालो अशी दाखवण्याची संधी आहे, तिथेच कुठेतरी जे आहे निगोशिएशन, डिस्कशन आणि या युद्धाला स्वल्पविराम मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी। पण असं जरी असलं तरी आज घडीला युद्ध सुरूच आहे, दोन्ही बाजूने नॅरेटिव्ह वेगवेगळे त्या ठिकाणी दिले जातात, पण ऍटलिस्ट एक अधिकृतरित्या आपल्याला आलेलं त्या ठिकाणी दिसतंय की दोन्ही बाजू म्हणतायत की यस, चर्चा सुरू आहे, अप्रत्यक्षरित्या का होत नाही पण ते चर्चा सुरू आहे आणि यातूनच माझ्या मते हा पॉज वाढत वाढत जाईल आणि कुठेतरी स्वल्पविराम त्या ठिकाणी लागेल। बरोबर आहे। डोनाल्ड ट्रम्प एक आवाज ओलांडतात की 5 दिवसांचा अल्टिमेटम देऊन आम्ही थांबतोय, मात्र तसं काही होताना दिसून येत नाही। थेट पाईपलाईनवरती झालेला हल्ला असेल किंवा अनेक गोष्टी आज दिवसभरामध्ये आहेत, तुम्ही पाहिलेल्या आहेत, आपल्या सर्व प्रेक्षकांनी देखील पाहिलेल्या आहेत। मात्र सतीशजी, दोन्ही देशांकडनं युद्ध थांबवण्यासंदर्भातले खरोखर प्रयत्न सुरू आहेत का, यावरती विश्वास ठेवायचा का? दुसरी गोष्ट, साम दाम दंड भेद असं सगळ्याच प्रकारच्या वापरानं जगाला वेठीस धरणारा अशा प्रकारचं हे युद्ध होतं। किती प्रमाणात भारताला झळ पोहोचलेली आहे ते आपण सगळेजण पाहतोय। पुढची परिस्थिती किती गंभीर होऊ शकते या संदर्भात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहामध्ये दिलेली माहिती देखील आपण सगळ्यांनी पाहिली। मात्र दुसरीकडे ज्या वेळेला अशा प्रकारचं युद्ध होतं, इतर देशांवरती त्याचे होणारे परिणाम पाहायला मिळतात। पाकिस्ताननं दिलेली आणखी एक धमकी, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणजे पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले आणि इतरांचे काय संबंध असतील यानुसार जग चालताना दिसेल का? या पुढच्या काळामध्ये एकमेकांवरती अवलंबित्व न ठेवता स्वतः आपण काय करतोय, आपला देश स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे का, या गोष्टींकडे लक्ष देणारं हे युद्ध ठरलं असं म्हणायचं का? नक्कीच पहिली गोष्ट तर जी आहे, चर्चा सुरू आहे का? 100% चर्चा सुरू आहे, कारण दोन्ही बाजूला आपण पाहतोय ट्रम्प ही इज डेस्परेट की लवकरात लवकर या युद्धातून आपल्याला बाहेर कसं निघता येईल, एक्झिट स्ट्रॅटेजी ते त्या ठिकाणी शोधतायत। कारण आपल्याला माहित आहे अमेरिकेमधून अंतर्गत दबाव डोनाल्ड ट्रम्पवर वाढतोय, या युद्धाशी संबंधित सपोर्ट हा त्यांचा कमी कमी त्या ठिकाणी होतोय। मित्र राष्ट्र, नाटो सदस्य राष्ट्र सुद्धा जे आहे पूर्णतः त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी नाही आहेत। जगाची अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत, म्हणून वेगवेगळ्या देशांचा जो आहे डोनाल्ड ट्रम्पवर त्या ठिकाणी दबाव आहे आणि अल्टिमेटली ज्या प्रकारचे युद्ध इराण त्या ठिकाणी लढतोय, ज्या प्रकारची चिवटपणा तो त्या ठिकाणी दाखवतोय आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झटका बसतोय, त्यामुळे जे आहे डोनाल्ड ट्रम्पला एक्झिट स्ट्रॅटेजी पाहिजेच। दुसऱ्या बाजूला आपण कितीही चर्चा केली, कितीही नॅरेटिव्ह बिल्डिंगशी रिलेटेड त्या ठिकाणचे सगळे इनपुट्स घेतले, तरी सुद्धा इराणचं जे आहे या युद्धामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेचं, त्यांच्या सिस्टमचं। तो लढतोय याचा अर्थ जे आहे इराण काय फार स्ट्रॉंग पोझिशन मध्ये असं बिलकुल नाही। लवकरात लवकर त्यांना या युद्धामध्ये बाहेर पडून अमेरिका किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांकडून जे आर्थिक निर्बंध लागलेले आहेत त्यातून त्या ठिकाणी सुटका करून घ्यायची, म्हणून इराणला सुद्धा ते पाहिजे। आणि मग इथेच कुठेतरी काही मुस्लिम राष्ट्र, ज्यामध्ये नाव
नाव आता येतंय, तुर्की आहे, इजिप्त आहे, काही अंशी पाकिस्तानचंही नाव येतंय. हे त्या ठिकाणी काय मध्यस्थाची भूमिका बजावतायत. खरोखरच आता ते कितपत यशस्वी होईल येणारा काळच त्या ठिकाणी त्याच्यात सांगेल. आणि आय एम डाऊटफुल की खरोखरच त्यांची मध्यस्थी कामाला येईल. पण ऍटलिस्ट जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे, कुठेतरी जो आहे हा सगळा मामला पुढे त्या ठिकाणी जातोय. दुसरा तुमच्या प्रश्नाचा जो रोख होता तो अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हटलं तर त्याच्या डिटेल चर्चेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल. पण या युद्धातून बरंच काही शिकण्यासारखं आहे भारताला सुद्धा. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, फार मोठ्या प्रमाणावर भारतावर याचा विपरीत परिणाम होतोय, भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतोय. आणि मी वेळोवेळी त्या ठिकाणी म्हणतोय अजून तर आपण काही पाहिलंच नाही. खरा इम्पॅक्ट आपल्याला जो आहे येणाऱ्या 3 ते 6 महिन्यामध्ये, आज जरी युद्ध संपलं तरी सुद्धा जे आहे सगळं पूर्ववत होण्यासाठी आणि त्याचा पर्यायानं आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम आपल्याला 3 ते 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि एक सगळ्यात महत्वाची बाब, एवढी आपली दुर्दशा का होतीये, हे कुठलेही सरकारचं अपयश नाही. मी म्हणतो 1947 पासून ते 2026 पर्यंत एक राष्ट्र म्हणून आपण कुठेतरी कमी पडलो. आणि म्हणूनच 88% जर आपली एनर्जी डिपेंडन्सी म्हणजे आपल्याला आयातीच्या माध्यमातून आपली ऊर्जेची गरज त्या ठिकाणी भागवावी लागत असेल, ऑलमोस्ट 2026 मध्ये आहोत, 70+ इयर्स आपल्याला इंडिपेंडन्स झालेले आहेत. आणि तरी सुद्धा जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून सुद्धा साधं आपल्याकडे नॅशनल गॅस रिझर्व्ह नाहीये. म्हणजे अशा प्रकारची कंटिन्युएन्सी असली तर आपल्याकडे कुठलाही नॅशनल गॅस रिझर्व्ह त्या ठिकाणी नाही. तर या गोष्टी आपल्याला सिरियसली पाहणं आवश्यक आहे. आणि इथेच एनर्जी सिक्युरिटी, इथेच तुम्ही जसं म्हटलं आत्मनिर्भर भारत ऊर्जा सुरक्षेसाठी याला अत्यंत सिरियसली घेणं आवश्यक आहे. आणि भविष्यामध्ये असे बुरे हाल होऊ नये म्हणून यासाठी लॉंग टर्म विजन ठेवून सिस्टमॅटिकली आपल्याला काम करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. नक्कीच धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा केलीत आणि विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.